स्वातंत्र्य सैनिक मुरगप्पा खुमसे, ITI रेणापूर, जिल्हा लातूर। आज आपण फिटर द्वितीय वर्षाचं सिंपल जिग तयार करणे हा प्रोजेक्ट पाहणार आहोत। या प्रोजेक्टचा मेन उद्देश म्हणजे मास प्रोडक्शनमध्ये एकाच प्रकारचे जॉबला होल पाडण्यासाठी केला जातो। ह्याच्यामध्ये मापे आणि लोकेशन तपासणे, असेंब्ली ड्रॉइंगनुसार ड्रिलची पार्टची जुळणी करणे, 50 बाय 10 बाय 90 mm 2 पीस व 25 बाय 10 बाय 50 mm 6 पीस रॉ मटेरियल प्रथमतः कट करून घेणे। रॉ मटेरियल कट केल्यानंतर त्याचा सरफेस आणि लगतची बाजू राईट अँगल फायलिंग करून घेणे व ट्रायस्क्वेअरच्या सहाय्याने तपासणे। सर्व जे 8 पीस आहेत हा सर्व तपासणीनंतर मार्किंग मीडिया लावून ड्रॉइंगनुसार वर्नियर हेड गेज, अँगल प्लेट व सरफेस प्लेटच्या सहाय्याने मार्किंग करणे। मार्किंग करताना सर्व मार्किंग झाली की नाही तपासणे व नंतर सेंटर पंच, बॉल पेन हॅमर, फ्रिक पंच याच्या सहाय्याने स्विच ब्लॉकचा आधार घेऊन पंचिंग करणे। होल लोकेशन पंचिंग करणे। सर्व 8 पीसला पंचिंग केल्यानंतर 7 mm ड्रिल पिलर ड्रिलिंग मशीनवर मशीन वाईजच्या सहाय्याने ड्रिल चेकमध्ये ड्रिल पकडून सर्व टॉप प्लेट, खालचा बेस प्लेट आणि साईडचे जे प्लेट आहेत, सपोर्टिंग प्लेट आहेत, ह्या सर्वांना ड्रिलिंग करून घेणे व रिमिंग करणे। त्यानंतर त्याचे मापे सर्व तपासणे, वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आकृतीप्रमाणे माप तपासणे। टॉप प्लेट आहे, बेस प्लेट आहे आणि नंतर सर्व फायलिंग वेगवेगळ्या फाईलचा उपयोग करून सर्व पार्ट फायलिंग करून तयार करणे व असेंब्ली नट बोल्टच्या सहाय्याने असेंब्ली करून राईट अँगलमध्ये आहे का नाही, माप बरोबर आहेत का नाही, ह्या सर्व बाबी तपासणे आणि नंतर फिनिशिंग करणे। स्मूथ फाईलचा वापर करून फिनिशिंग करणे, होलवर आलेली बर काढणे, ह्या सर्व पार्ट स्वच्छ करणे केल्यानंतर हा एक ड्रिल जॉब प्रोजेक्ट तयार केला जातो। ह्याच्या सहाय्याने आपण टॉप प्लेटला 7 mm ड्रिल मारून आणि बेस प्लेटला बर निघण्यासाठी 10 mm ड्रिल मारलेला आहे। आणि असे मास प्रोडक्शनमध्ये अशा प्रकारच्या जॉबला आपण मार्किंग पंचिंग न करता संबंधित जिग मध्ये टाकून मास प्रोडक्शनचं होल करू शकतो। याप्रमाणे प्रशिक्षणार्थ्यांना असे सुंदर असे ड्रिल प्रोजेक्ट केलेला आहे, ज्याचा उपयोग एकाच प्रकारचे जॉबला एकाच प्रकारचे होल करण्यासाठी केला जातो। धन्यवाद।